नागपुरात गॅस कटर गँग सक्रिय झाली आहे। सर्वात आधी हुडकेश्वर येथील एसबीआय एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात अपयश आल्यानं हीच टोळी अवघ्या एका तासात हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव इथं पोहोचली आणि बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तब्बल 13,46,000 रुपयांची रोकड लंपास करून फरार झाली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे। मंगळवारी पहाटे एटीएम चोरट्यांनी फिल्मी स्टाईलनं आपली कारवाई सुरू केली। सर्वप्रथम हुडकेश्वर येथील एसबीआयच्या एटीएममध्ये एक आरोपी प्रवेश करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला। एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानं सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरावर फॉक्स स्प्रे फवारला, जेणेकरून त्याच्या हालचाली रेकॉर्ड होऊ नये। त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्यानं एटीएम कापण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न फसला आणि आरोपी तिथून पसार झाले। नंतर हे सर्व आरोपी हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव इथं पोहोचले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 5 आरोपी दिसून येत आहेत। त्यापैकी एक आरोपी बाहेर उभा राहून पहारा देत होता, तर उर्वरित 4 आरोपींनी गॅस कटरच्या साहाय्यानं बँक ऑफ इंडियाचं एटीएम कापून त्यातील 13,46,000 रुपयांची रोकड चोरून नेली। मुख्य म्हणजे या चोरांनी चक्क एटीएम देखील आपल्यासोबत नेलं। विशेष म्हणजे 2023 मध्ये देखील याच एटीएममध्ये चोरीची घटना घडली होती। त्यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं होतं। या नव्या चोरीमागे पुन्हा तीच टोळी सक्रिय आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे।